ओके. हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण फंक्शन्सचा टॉपिक बघितला होता. ओके. तर आता आपल्याला फंक्शन्सवरती क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे बाकी होते लास्ट लेक्चरमध्ये. सो दॅट्स वाय आपण आता परत एकदा ओव्हरव्ह्यू घेऊया व्हॉट इज मीन बाय फंक्शन्स. आणि त्याच्यानंतर आपण लगेच कोणते क्वेश्चन्स असतील जे 5 मार्क्सला आपल्याला एक्झामला विचारले जातात त्याच्यावरती आपण ते सॉल्व्ह करायला घेऊया. ओके. आता एक लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं की व्हॉट इज मीन बाय फंक्शन्स बघितले होते. ओके. फंक्शन्स आपण रिप्रेझेंट कसे करतो, त्याच्यानंतर व्हॉट इज मीन बाय डोमेन, नंतर कोडोमेन काय आहे आणि त्याच्यानंतर रेंज काय आहे फंक्शनची, ते ह्या सगळ्या पॉईंट्स आपण फंक्शन्समध्ये बघितल्या होत्या. ओके. आता व्हॉट इज मीन बाय फंक्शन ते फर्स्ट बघून घ्या. अ फंक्शन इज डिफाइंड फ्रॉम अ सेट एक्स टू द सेट वाय इज डिनोटेड आहे. आपण कसं कोणत्या टाईपमध्ये डिनोट करतो की फंक्शन इज एक्स टू वाय, म्हणजे एक त्याच्या दोघांमध्ये इन बिटवीन एक ॲरो आपण डिनोट करतो आणि त्याच्यानंतर त्या फंक्शन त्या एका रिलेशनला आपण काय म्हणतो की ते एक फंक्शन आहे. ओके. ते फंक्शन आहे की नाही वगैरे आपण ह्या नंतर ह्या पुढच्या पॉईंट्समध्ये आपण बघितलं होतं. ओके. काही त्याला प्रॉपर्टीज आहेत आपल्याला सांगितलं होतं. 2 प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीजमध्ये आपण काय बघितलं होतं की each and every element from your domain is directly connect with your codomain. ओके. आणि त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी काय बघितली होती की एकपेक्षा जास्त कोडोमेनमध्ये आपल्याला व्हॅल्यूज नसल्या पाहिजेत आपल्या डोमेनमधल्या व्हॅल्यूच्या, म्हणजेच प्री इमेज आपल्याला एकच अवेलेबल असली पाहिजे. तर त्या ठिकाणी आपण काय म्हणतो की ते फंक्शन आहे. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लास्ट लेक्चरला मध्ये बघितल्या होत्या. ओके. डायरेक्ट इमेज सेट मध्ये आपण काय बघितलं होतं की एक पूर्णपणे सेट मधल्या जे एलिमेंट्स असतील ते डायरेक्टली कनेक्ट टू युअर कोडोमेन मधल्या सेट्सची आपल्याला डायरेक्ट कनेक्ट असतात, त्याला आपण म्हणतो की डायरेक्ट इमेज ऑफ सेट. ओके. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ फंक्शन्स बघितले. टाइप्स ऑफ फंक्शन्स मध्ये आपण वन टाईप फंक्शन बघितलं होतं, ऑन टू टाईप फंक्शन बघितलं होतं. ओके. आणि वन आणि ऑन टू हे दोन्ही मिक्स असलेलं पण एक फंक्शन बघितलं होतं, ज्याला आपण बायजेक्शन किंवा बायजेक्टिव्ह फंक्शन्स आपण बोलत होतो. आता फर्स्ट जे आपलं फंक्शन होतं वन टाईप फंक्शन. वन टाईप फंक्शनमध्ये काय होत होतं की दोन्हीही तुमचा डोमेन आणि कोडोमेन त्यांची रेंज आपली सेम असणार आहे आणि त्याच्यानंतर काय असणार आहे की ईच अँड एव्हरी इलेमेंट विल बी ईच अँड एव्हरी इलेमेंट हॅज देअर प्री इमेज. ओके. म्हणजे त्याची एखादी प्री इमेज आपल्याकडे अवेलेबल असणार आहे, त्याला आपण काय म्हणतो की वन टाईप फंक्शन्स बोलतो. त्याच्यानंतर ऑन टू इमेजमध्ये आपण काय बोलत होतो की एफ इज अ इक्वल टू बी, म्हणजेच काय असणार आहे, जो तुमचं फंक्शन असणार आहे तर फंक्शनमध्ये ए आणि बीचे जे काय असतील तर रेंज असेल, ती रेंज आपली काय असणार आहे, सेम असणार आहे. ओके. त्याच्यानंतर आपण काय म्हणलो थर्ड फंक्शनचा टाईप बघितला होता, त्याला आपण काय म्हणत होतो की बायजेक्शन. बायजेक्शन म्हणजेच काय, वन आणि ऑन टू हे दोन्हीही फंक्शन्स असलेलं फंक्शन म्हणजे कोणतं असणार आहे, बायजेक्शन किंवा बायजेक्टिव्ह. ओके. तर हे आपले टाइप्स ऑफ फंक्शन्स आपण बघून झालेले आहेत. त्याच्यानंतर इन्व्हर्स फंक्शन बघितलं होतं आणि त्याच्यानंतर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतलं होतं. ओके. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे फर्स्ट क्वेश्चन मध्ये ते फर्स्ट बघून घ्या. ओके. आता एक एक्झाम्पल दिलेलं आहे फर्स्ट. इफ एफ इज आय आर टू आय आर इज डिफाइंड बाय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x
plus 3, then show that f is a bijection and hence find f inverse. ओके, आपल्याला असा क्वेश्चन सांगितलेला आहे की जे आपल्याला फंक्शन दिलेलं आहे ते बायजेक्शन आहे. बायजेक्शन म्हणजेच काय असणार आहे की ते वन वन टाईप फंक्शन पण असणार आहे आणि ऑन टू टाईप फंक्शन असणार आहे. हे आपल्याला शो करायचंय. काय शो करायचंय की हे फंक्शन इथे दिलेलं आहे बघा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x+3. हे जे फंक्शन आहे ते वन वन टाईप फंक्शन पण आहे आणि ऑन टू टाईप फंक्शन आहे. हे आपण ज्या वेळेला प्रूव्ह करू तर त्याच वेळेला आपण काय म्हणू की ते फंक्शन हे बायजेक्टिव्ह आहे. ओके, आणि नंतर आपल्याला एफ इनवर्स आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, आता फर्स्ट आपल्याला लक्षात घ्या, आपल्याला काय सांगितलेलं आहे की एक फंक्शन, सिंपल एक फंक्शन दिलेलं आहे. आता फंक्शन वरून आपल्याला काय करायचं, फर्स्ट आपल्याला फाइंड करायचंय की ते फंक्शन हे वन वन टाईप फंक्शन आहे. ओके, सो दॅट्स वाय फर्स्ट तुमचं जे फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे गिवन मध्ये, ते गिवन मधलं फंक्शन ऍज इट इज लिहून घ्या. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय. ओके, म्हणजेच काय असणार आहे की ज्या वेळेला तुमचं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू तुमचं एफ ऑफ वाय ज्या वेळेला असणार आहे त्याच टाइम तुम्ही काय म्हणू शकता की तुमचं फंक्शन हे वन वन टाईप फंक्शन आहे. मग त्याच्यामुळे आपण काय केलं, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आपल्याला काय मिळालेलं आहे 2x+3. हा आपल्याला तुमच्या जे गिवन मध्ये तुम्हाला हे दिलेले आहेत की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x+3. सो दॅट्स वाय फर्स्ट स्टेप तुम्ही 2x+3 ॲज इट इज लिहून घेतलं. आता ज्या वेळेला एफ ऑफ वाय असणार आहे, एफ ऑफ वाय इज इक्वल टू काय असणार आहे की ज्या वेळेला आपण एक्सनी वायला रिप्लेस करतोय तर त्याच्या इज इक्वल टू साईनच्या पलीकडच्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी एक्स अवेलेबल आहे त्याला आपल्याला रिप्लेस करायचं आहे वायने. सो दॅट्स वाय आपला एफ ऑफ वाय काय मिळाला 2y+3. सो दॅट्स वाय आपल्याला सेकंड फंक्शन मिळालं एफ ऑफ वाय इज इक्वल टू 2y+3. ओके, आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय. ओके, एफ ऑफ एक्स आपल्याला किती मिळतोय 2x+3 इज इक्वल टू एफ ऑफ वाय किती मिळालाय 2y+3. ओके, आता पुढची स्टेप काय असणार आहे की पुढचं आपल्याला जे आपल्याला एखादं इक्वेशन मिळालं ते इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचं. सॉल्व्ह करताना फर्स्ट काय होणार आहे की दोन्ही ठिकाणी जे कॉन्स्टंट आहेत ते कॉन्स्टंट तुम्ही एकाच बाजूला घेऊन जाल. ज्या वेळेला तुमचा +3 तुम्ही इज इक्वल टू साईनच्या पलीकडे न्याल त्यावेळेला काय होणार आहे, +3 इट विल बिकम्स -3. सो दॅट वाय +3 आणि -3 इट विल बी गेट इज इक्वल टू 0. त्याच्यामुळे आपल्याला काय मिळालं 2x इज इक्वल टू 2y. ओके, वेन यू ज्या वेळेला तुम्ही पुढचा तुमचा 2 हा इज इक्वल टू साईनच्या पलीकडे घेऊन जाल, तो इथं आपल्याला गिवन मध्ये आपल्याला इथं मल्टिप्लाय बाय 2 आहे, राईट ना. 2x म्हणजेच काय 2 इंटू एक्स. ज्या वेळेला तुम्ही इज इक्वल टू साईनच्या पलीकडे घेऊन जाईल त्यावेळेला काय होणार आहे, तो डिव्हिजनला जाणार आहे. कारण की लक्षात घ्या, इज इक्वल टू साईनच्या पलीकडे गेल्यानंतर आपल्याला अपोजिट ऑपरेशन करायचं आहे. प्लस असेल तर मायनस करावं लागेल, मायनस असेल तर प्लस करावं लागेल, मल्टिप्लिकेशन असेल तर डिव्हिजन करावं लागेल आणि डिव्हिजन असेल तर मल्टिप्लिकेशन करावं लागेल. व्हायस वर्सा आपल्याला ते ऑपरेशन्स करावे लागतात. सो दॅट्स वाय तुम्ही जो मल्टिप्लिकेशन मध्ये जो आहे 2 नंबर आहे जो कॉन्स्टंट आहे तो तुम्ही काय केलात, इज इक्वल टू साईनच्या पलीकडे गेल्यानंतर आपल्याला काय मिळाला डिवाइड बाय 2. सो दॅट्स वाय 2 गेट कॅन्सल. म्हणजेच आपल्याला काय मिळतंय की एक्स इज इक्वल टू वाय ही टर्म आपल्याला मिळते. ज्यावेळेला तुमचं एक्स इज इक्वल टू वाय मिळालंय, एक्स इज इक्वल टू वाय मिळाले म्हणजेच काय असणार आहे की ते फंक्शन आहे ते वन वन टाईप फंक्शन आहे. कारण की आपल्याला वन वन टाईप फंक्शनची डेफिनेशन असते की आपण काय म्हणतो, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू युअर एफ ऑफ वाय. ज्या वेळेला असेल त्यावेळेला तुमचं आन्सर काय आलं पाहिजे की एक्स इज इक्वल टू वाय. तर आपल्याला तेच आन्सर मिळतंय का, येस, एक्स इज इक्वल टू वाय मिळते. 1x इज इक्वल टू 1y म्हणजेच काय आलं, एक्स इज इक्वल टू वाय. म्हणजेच आपलं जे फंक्शन आहे ते फंक्शन आपल्याला वन वन टाईप फंक्शन मिळते. ओके, त्यामुळे आपलं एक फंक्शन आहे ते वन वन टाईप फंक्शन आहे ते आपण शो करून झालेले. आता पुढची टर्म काय आहे की आपल्याला आपलं जे फंक्शन आहे ते फंक्शन आपल्याला ऑन टू फंक्शन आहे ते आपल्याला शो करायचे. ओके, ऑन टू फंक्शनसाठी काय करणार तुम्ही, ऑन टू फंक्शनसाठी आपल्याला काय करायचंय की ज्या वेळेला तुमचा पूर्णपणे जो तुमचा एक एक्झाम्पल आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आपण काय पुट करतो डायरेक्टली तिथे वाय पुट करतो. इज इक्वल टू काय होणार आहे, जे तुमचं इक्वेशन आहे ते इक्वेशन इथे येऊन जाणार आहे. ओके, आता आपण काय सांगितलं, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आपल्याला काय करायचंय वाय पुट करायचंय. दॅट्स वाय तुम्ही एफ ऑफ एक्सला रिप्लेस कशाने केलंय, वायने रिप्लेस केलंय. इज इक्वल टू 2x+3 ॲज इट इज, काहीच त्याच्यामध्ये चेंज होणार नाही.
मग त्याच्यानंतर पुढची स्टेप काय असणार आहे, आता हे आपल्याला पूर्णपणे y इज इक्वल टू एक्सच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला एक इक्वेशन मिळालेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, एक्सच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पूर्णपणे वायचं जे फंक्शन आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. म्हणजेच काय होणार आहे, की जो इथे +3 आहे तो इज इक्वल टू साईनच्या पलीकडे गेल्यावर काय होणार आहे, इथे -3 होऊन जाणार आहे. जो आपण इथं काय केलंय y-3. ओके. आणि इथे जो मल्टिप्लाय बाय 2 आहे तो इज इक्वल टू साईनच्या पलीकडे गेल्यावर आपल्याला काय मिळणार आहे, की डिवाइड बाय 2. म्हणजेच काय मिळालं आपल्याला पुढचं इक्वेशन y-3/2 विच इज युअर नॅचरल नंबर, राईट. हा पण आपल्याला एक काय आहे, नॅचरल नंबरच आहे. त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो, की हे फंक्शन आहे ते ऑन टू फंक्शन आहे. ओके. म्हणजेच आपण काय काय प्रूव्ह केलं, की जे हे फंक्शन दिलेलं होतं क्वेश्चनमध्ये ते 1 टाइप फंक्शन आहे. आणि सेकंड आपण फाइंड केलेलं आहे, की सॉरी शो केलेलं आहे, की जे गिव्हन फंक्शन आहे ते ऑन टू फंक्शन आहे. आता ज्यावेळेला दोन्ही फंक्शन्स आपल्याकडे आहेत, 1 टाइप फंक्शन आणि ऑन टू फंक्शन आहे, म्हणजेच काय असणार आहे, की हे जे फंक्शन आहे ते बायजेक्टिव्ह आहे किंवा बायजेक्शन ही प्रॉपर्टी जी आहे त्याची ती फॉलो करतो किंवा टाईप जो आहे आपला रिलेशनचा बायजेक्शन तो आपला आहे. आपण हे असं शो केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय असणार आहे, आपल्याला एफ इनव्हर्स फाइंड करायचं आहे. आता एफ इनव्हर्स फाइंड केलेला आहे इथेच बघून घ्या. y इज इक्वल टू टर्म आपल्याला मिळाली, त्याचं आपण काय केलंय, वायचं कन्व्हर्जन आपण एक्स मध्ये केलंय. म्हणजेच हा आपला काय असणार आहे, हा आपला एफ इनव्हर्स असणार आहे. ओके. वाटल्यास पुढे इथं बघून घ्या. एफ इनव्हर्स एक्झिस्ट अँड इट इज गिव्हन बाय एफ इनव्हर्स इज इक्वल टू y-3/2. ओके. तर ह्या टाईपमध्ये आपल्याला एक क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले जातात, जे 5-5 मार्कासाठी म्हणून येतात आपल्या एक्झाममध्ये. ओके. आता पुढचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, लेट ए अँड बी सेट such that mod of A is equal to 4 and mod of B is equal to 5. Find the number of functions from A to B and also find the number of functions from B to A. आता आपल्याला काय दिलेलं आहे, की आपल्याला A इज इक्वल टू काय दिलं आहे, मॉड ऑफ ए काय दिलेलं आहे, की 4 आणि मॉड ऑफ बी काय दिलेला आहे, तो 5 दिलेला आहे. ओके. पुढे काय सांगितलेलं आहे बघा, नंबर ऑफ फंक्शन्स फ्रॉम ए टू बी इज इक्वल टू 5⁴. ओके. आता आपल्याला कुठून कुठपर्यंत जायचंय फंक्शन्स मध्ये, ए कडून आपल्याला जायचंय बी पर्यंत. सो दॅट्स आपण काय करणार आहोत, जो बी आहे तो आपला बेसला असणार आहे आणि जो तुमचा एंडिंग स्टार्टिंग पॉइंट आहे किंवा जो आपण ए म्हणतोय तो तुमचा काय असणार आहे, रेस टू ची पॉवरला असणार आहे. ओके. आणि व्हायस वर्सा म्हणजे आपण काय करू शकतो, की पुढच्या वेळेला बी टू ए काढायला सांगितलं, बी टू एच्या वेळेला काय होणार आहे, ज्या वेळेला तुमचा बेस आहे तो तुमचा काय असणार आहे, तुमचा ऍट एंडिंग पॉइंट हा असणार आहे आपला बेस. म्हणजे आपला 4 काय आला, बेस आला. आणि त्याच्यानंतर जो तुमचा स्टार्टिंग पॉइंट आहे बी, तो तुमचा काय असणार आहे, रेस टू ची पॉवर. म्हणजेच काय असणार आहे इथं 5. ओके. तर ह्या टाइप मध्ये एखाद 1 मार्काला वगैरे क्वेश्चन मोस्टली विचारले जातात. पुढचा जो क्वेश्चन आहे, लेट ए इज इक्वल टू 1 2 and b is equal to ab. List all possible functions from a to b. ओके. आपल्याला काय काय गिव्हन दिलेलं आहे, a इज इक्वल टू 1 2 दिलेलं आहे आणि b इज इक्वल टू आपल्याला दिलेलं आहे ab. आणि लिस्ट ऑल पॉसिबल फंक्शन्स फ्रॉम ए टू बी. आपल्याला असं क्वेश्चन आहे, की आपल्याला किती फंक्शन्स आपण पॉसिबल फंक्शन्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो ए टू बी इन बिटवीनचे, ते आपण आपल्याला फाइंड करून घ्यायचे. ओके. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा एकदम सोल्युशन मध्ये, ए इज इक्वल टू आपल्याला दिलेलं आहे 1 2. मॉड ऑफ ए इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला 2, राईट. आणि त्याच्यानंतर बी इज इक्वल टू आपल्याला किती मिळालं आहे, ए बी. आणि मॉड ऑफ बी आपण किती घेतला, लक्षात घ्या. आपल्याला मॉड काढायचा असतो. मॉड म्हणजेच काय असं, की नंबर ऑफ युअर युनिट्स. लक्षात घ्या, मी इथे डायरेक्टली तुम्हाला सांगितलं, की मॉड ऑफ ए इज इक्वल टू 2 म्हणजेच काय असणार आहे, की मॉड ऑफ 2 म्हणजे सॉरी ए म्हणजे ए मध्ये किती तुमचे युनिट्स अवेलेबल आहे, तर 1 हा 1 युनिट आहे आणि सेकंड 2 हा सेकंड युनिट आहे. म्हणजेच आपला ए चा मॉड किती मिळतो आपल्याला 2. सेम ॲज दॅट ऑफ बी. आपल्याला काय दिलेलं आहे, ए आणि बी दिलेलं आहे, राईट ना, ए कॉमा बी. म्हणजे ए हा आपला काय असणार आहे, फर्स्ट मॉड युनिट असणार आहे आणि बी हा आपला सेकंड युनिट असणार आहे. सो दॅट्स वाय तुमचा मॉड ऑफ बी तुम्हाला किती मिळतोय, 2. जेवढे नंबर असतील तेवढा आपल्याला काय होणार आहे, तुमचा मॉड येणार आहे. ओके. आपण 2 घेतले आहे. ओके. हेन्स देर आर
2^2 इज इक्वल टू 4. म्हणजे पॉसिबल फंक्शन्स फ्रॉम A to B इज इक्वल टू A to B विच आर ॲज फॉलोज. ओके, काय सांगितलेलं आहे 1 up to A. ओके, सेकंड जो दिलेला आहे काय दिलेला आहे 1 to B. थर्ड दिलेला आहे 1 to A आणि फोर्थ वन दिलेला आहे 1 to B. नंतर काय दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला काय काढायचं की पॉसिबल फंक्शन्स काढायचे A to B मधले, राईट ना. तर आपल्याला काय करावं लागणार आहे की लक्षात घ्या की आपल्याला जे तुम्हाला एक सेट दिलेला आहे. फर्स्ट सेट काय दिलेला आहे A1 to 1 2 दिलेला आहे आणि सेकंड सेट तुम्हाला दिलेला आहे A आणि B. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे तुम्हाला ऑल पॉसिबल फंक्शन्स काढायचे. कशामधले A आणि B मधले ऑल पॉसिबल फंक्शन्स आपल्याला फाइंड करायचे, राईट ना. आता एक लक्षात घ्या आतापर्यंत तुम्ही पॉसिबिलिटी म्हणजे आपण प्रोबॅबिलिटी वगैरे हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले होते. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 सेट्स दिले असेल आणि 2 सेटमध्ये आपल्याला काय सांगितलेलं असेल की किती पॉसिबल आपल्याला आउटकम्स काढता येतील. त्या ठिकाणी आपण काय करतो प्रोबॅबिलिटीमध्ये की सिम्पल जस्ट मल्टिप्लिकेशन करतो, राईट ना. आणि मल्टिप्लिकेशन करतो म्हणजेच काय करतो आपण की त्याचे आपण पॉसिबल वेज काढतो, राईट. आता इथे सुद्धा आपल्याला फंक्शन्समध्ये आपल्याला तेच करायचंय. काय सांगितलेलं आहे आपल्याला पॉसिबल फंक्शन्स काढायचे फ्रॉम A to B. आता A ची आपल्याला मॉड किती मिळाला, किती नंबर ऑफ युनिट्स आहेत A मध्ये, तर 2 युनिट्स आहेत आणि B मध्ये सुद्धा आपल्याला किती युनिट्स आहेत, तर 2 युनिट्स आहेत. म्हणजेच काय करावं लागणार आहे आपल्याला की दोन्ही ठिकाणी आपल्याला 2-2 युनिट्स आहेत. म्हणजेच काय करावं लागणार आहे 2^2. म्हणजेच काय होणार आहे 2 × 2 इज इक्वल टू आपल्याला किती मिळतोय 4 मिळतोय पॉसिबल वेज. ओके, तर आपल्याला 4 पॉसिबल वेज मिळतात. आता ते 4 पॉसिबल वेज कोणत्या टाईपमध्ये मिळणार तर त्यांनी काय सांगितलेलं आहे फर्स्ट बघा, जर तुम्ही 1 नी स्टार्ट करत असाल तर तुमचे एंडिंग पॉइंट्स काय काय असू शकतील आयदर A आयदर B, राईट. जर तुम्ही 2 ने स्टार्ट करत असाल तर तुमचे एंडिंग पॉइंट्स काय असू शकतील आयदर A आयदर B, राईट. म्हणजेच काय असणार आहे लक्षात घ्या आपल्याला ज्या वेळेला तुम्ही फर्स्ट आपण पॉसिबल वेज काढताना तर तुम्ही फर्स्ट हा आपण काय केलं तुम्ही फर्स्ट हा तुम्ही 1 नी स्टार्ट करताय. फर्स्ट वे काय निघाला तुमचा 1 नी तुम्ही स्टार्ट करताय अप टू कुठपर्यंत जाणार आहात तुम्ही A पर्यंत. ओके, सो दॅट्स वाय आपण काय म्हणतोय की फर्स्ट 1 हा आहे तो फर्स्ट तुम्ही कनेक्ट कुठे केलेला आहे तुम्ही A ला केलेला आहे. त्याच वेळेला तुमचा सेकंड जो असेल तो कुठं कनेक्ट कराल B ला. ओके, पुढची वे काय असू शकते की 1 हा B साठी म्हणजे क्रॉस, 2 हा A साठी. ही आपली सेकंड वे झाली. थर्ड वे काय होता आपला की आता दोन्ही ठिकाणी आपल्याला काय करायचे दोन्हीही आपल्याला जे फंक्शन्स आहेत ते फक्त A लाच जॉईन करायचे किंवा त्या दोघांचं जे कनेक्शन असेल किंवा जो आपण म्हणजे फंक्शन जे काय असेल ते फक्त A लाच कनेक्टेड आहे असं आपण दाखवायचंय. म्हणजेच काय असणार आहे 1 to A आणि सेकंड वन असणार आहे 2 to A. ओके, पुढची वे काय असणार आहे की दोन्हीही फंक्शन्स हे आपले B ला कनेक्टेड असणार आहेत. म्हणजेच काय असणार आहे 1 to B आणि 2 to B. म्हणजेच हे आपले 4 वेज मिळत आहेत. ओके, आपल्याला आपण हे ए चे रिलेशन्स बघून घेतले. त्याच्यानंतर पुढची जे आपल्याला पॉसिबल फंक्शन आहे ते काय मिळणार आहे 2 to B. नेक्स्ट काय मिळणार आहे 2 to A आणि नंतर मिळणार आहे 2 to A आणि 2 to B. ओके, म्हणजे हे जे फंक्शन्स आहेत आपल्याला ते 4 आपल्याला फंक्शन्स मिळणार आहेत. ओके, ते कसे केलेले ते परत एकदा वाटल्यास बघून घ्या. आपल्याला फंक्शन्स काय दिलेले आहेत 1 आणि 2. जस्ट मॉड ऑफ 1 आपल्याला मॉड ऑफ A किती मिळालेलं आहे आपल्याला इथे 2 मिळालेलं आहे. सेकंड फंक्शन मध्ये आपल्याला काय सांगितलंय B इज इक्वल टू AB सांगितलेलं आहे. ओके, अगेन तुमचा मॉड ऑफ B किती मिळतोय आपल्याला 2 मिळतोय. ओके, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की लिस्ट ऑल फंक्शन्स फ्रॉम A to B. A to B चे आपल्याला फंक्शन्स कॅल्क्युलेट करायचे. म्हणजेच हा B ची जी व्हॅल्यू असेल ती B ची मॉड B ची जी व्हॅल्यू आहे ती असणार आहे बेसला. बेसची किती आहे B ची व्हॅल्यू तर 2 व्हॅल्यू आहे. सो दॅट्स वाय आपण 2 घेतलेली आहे आणि स्टार्टिंग पॉईंट कोणता आहे आपला A. त्याची पॉवर किती त्याची व्हॅल्यू किती आहे 2 म्हणून 2 इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू किती मिळाल्या आहेत 4. म्हणजेच काय असणार आहे की 4 पॉसिबल फंक्शन्स आपल्याला असणार आहेत A कडून B पर्यंत जाण्याचे. विचार एज फॉलोज. आता फर्स्ट काय केलेलं तुम्ही 1 पासून सुरू केलेले. ओके, 1 पासून सुरू केले तुम्ही 1 पासून कुठे जाऊ शकता A पर्यंत आणि सेकंड जो आहे B हा कुठून जाणार असणार आहे 2 पासून जाऊ शकतो कुठपर्यंत अप टू B पर्यंत. ही आपली आली एक जनरल पॉसिबल फंक्शन मिळालं आपण असं म्हणूया. सेकंड आपली जी पॉसिबिलिटी आहे ती काय असणार आहे
आता 1 हा ए पर्यंत गेला आणि त्याच्यानंतर मगाशी काय आलं की 2 हा बी पर्यंत गेलेला आहे. त्याच्यानंतर पुढची टर्म काय राहिली आहे की 1 हा कुठपर्यंत जाऊ शकतो तर बी पर्यंत जाऊ शकतो आणि सेकंड टर्म 2 हा ए पर्यंत, जी ही आहे ती आपली सेकंड पॉसिबल फंक्शन मिळाले. त्याच्यानंतर पुढची टर्म काय आहे की 1 हा ए पर्यंत जाऊ शकतो आणि सेकंड 2 हा अगेन 1 पर्यंत जाऊ शकतो. ही आपली फर्स्ट कंडिशन, थर्ड कंडिशन मिळाली. आणि सेकंड पुढच्या कंडिशन मध्ये 1 हा बी पर्यंत जाऊ शकतो आणि 2 हा अल्सो बी पर्यंत. ही आपली आली पॉसिबल फोर्थ पॉसिबल फंक्शन. ओके, तर ह्या टाईप मध्ये सुद्धा क्वेश्चन आपल्याला एक्झामला पडू शकतात. त्याच्यानंतर पुढचा जो फंक्शन क्वेश्चन दिलेला आहे, एफ इनव्हर्स काढायला सांगितलं, बायजेक्टिव्ह सांगितलेलं. काय सांगितलेलं आहे बघा, इफ द फंक्शन एफ आय आर टू आय आर defined as f of x is equal to 2x minus 3 upon 7, okay, which is IR, then show that f is bijective function. f काय आहे तुमचा बायजेक्टिव्ह फंक्शन आहे, हेन्स फाइंड f इनव्हर्स. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, एफ इनव्हर्स कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे आणि फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, शो की जे आपलं फंक्शन आहे ते फंक्शन हे बायजेक्टिव्ह आहे ते शो करायचं आहे. अगेन आपल्याला इथं बायजेक्शन आले म्हणजेच काय असणार आहे की ते फंक्शन हे तुमचं 1-1 टाईप फंक्शन असणार आहे आणि ऑन टू टाईप फंक्शन असणार आहे. तर आणि तरच काय म्हणू शकतो आपण की ते फंक्शन आहे ते बायजेक्टिव्ह आहे किंवा बायजेक्शन जे टाईप्स ऑफ फंक्शन आहे बायजेक्शन ते आहे, आपण हे असं सांगू शकतो. आता त्याच्यामुळे आपण काय फर्स्ट केलेले आहे, एफ ऑफ x1 इज इक्वल टू एफ ऑफ x2. ओके, मगाशी एक्स वाय घेतलं होतं, इथे x1 आणि x2 घेतलेले, काही फरक केलेला नाहीये. ओके, पुढे काय सांगितलेलं आहे, 2x1 मायनस 3/7. जो आपलं फंक्शन दिलेलं आहे, ज्या ज्या ठिकाणी लक्षात घ्या, जे गिवन मध्ये ज्या वेळेला तुम्ही लेफ्ट हँड साईडला चेंजेस करता त्यावेळेला तुमच्या राईट हँड साईडला सुद्धा चेंजेस करणं हे मस्ट असतं. ओके, सो दॅट्स वाय इथं तुम्ही काय केलं, फंक्शन ऑफ x1 किती मिळालं, 2x1 मायनस 3/7, 2x1 मायनस 3/7 इज इक्वल टू, इथं काय असणार आहे, फंक्शन ऑफ x2 इज इक्वल टू काय मिळणार आहे, 2x2 मायनस 3/7, 2x2 मायनस 3/7. ओके, आता पुढे आपल्याला काय करायचे, कॉन्स्टंट जे आहे ते आपल्याला रिमूव्ह करायचं काम करायचंय. इथं डिवाइड बाय 7 आहे, इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, मल्टिप्लाय बाय 7. ओके, त्याच्यानंतर काय आहे, इथे -3 आहे, इज इक्वल टू साईनला सुद्धा -3 आहे, -3 गेट कॅन्सल, 2 ऑल्सो गेट कॅन्सल, उरणार काय आहे, x1 इज इक्वल टू युअर x2. म्हणजेच काय मिळालं आपल्याला की जे फंक्शन आहे त्या फंक्शन मध्ये आपल्याला मिळतंय की x1 इज इक्वल टू x2 आपल्याला मिळाले. म्हणजेच आपलं फंक्शन काय आहे, आपलं बायजेक्टिव्ह फंक्शन आहे, आपण हे शो केलेले. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय असणार आहे, पुढची स्टेप मध्ये आपल्याला जर आपण इनव्हर्स आपल्याला फाइंड करायचं आहे. आता ज्या वेळेला तुम्ही एक्स आणि वायच्या टर्म मध्ये घेत असाल, म्हणजेच हे फंक्शन इज इक्वल टू, जर तुम्ही वाय इज इक्वल टू म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू तुम्ही वाय पुट केलं, म्हणजेच काय येणार आहे, वाय इज इक्वल टू 2x मायनस 3/7. जर आपल्याला वाय हा एक्सच्या टर्म मध्ये पूर्ण मिळतोय तर आपल्याला काय करायचं, इनव्हर्स मध्ये एक्स हा आपल्याला वायच्या टर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. ओके, हा आपला असणार आहे फर्स्ट आपला एक बेसिक रूल. आता त्याच्यानंतर पुढे काय मिळणार आहे, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x मायनस 3/7 आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर पुढची टर्म काय असणार आहे की आपल्याला एक्स हा वायच्या टर्म मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणून आपण काय केलं की 7 हा जो डिवाइड केलेला आहे तो पुढे इज इक्वल टू साईनच्या पलीकडे गेल्यावर काय होणार आहे, मल्टिप्लाय बाय 7. म्हणजेच आपल्याला किती मिळाला, 7y इज इक्वल टू 2x मायनस 3. अगेन -3 हा इज इक्वल टू साईनच्या पलीकडे गेल्यावर काय होणार आहे, +3. म्हणजेच काय मिळाला, 2y + 3. आणि हा जो मल्टिप्लाय बाय 2 आहे तो काय होणार आहे, डिवाइड बाय 2. म्हणजेच आपला एफ इनव्हर्स किती मिळाला, 7y + 3/2. हा आपल्याला काय मिळतो की आपला एक एफ इनव्हर्स मिळतो. ओके, तर 7y + 3/2 हा आपल्याला काय मिळाला, आपला एफ इनव्हर्स मिळालेला आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन दिलेला आहे, लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x² + 1 and g of x is equal to x minus 1, then find FOG of x.
ओके. आपल्याला काय फाइंड करायचं, एफओजी ऑफ एक्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता हे लक्षात घ्या. आता ज्या वेळेला फंक्शन ऑफ जी ऑफ एक्स आपण तुम्ही असं बोलताय, त्याच वेळेला काय होणार आहे, ब्रॅकेट्स त्या ठिकाणी टाकताना लक्षात घ्या कसे टाकायचे. फंक्शन ऑफ जी ऑफ एक्स म्हणजेच काय असणार आहे, फर्स्ट तुम्ही फंक्शन आहे तसं ॲज इट इज तुम्ही काढून घेतलं, नंतर फंक्शन ऑफ वन जी ऑफ एक्स, राईट. दॅट्स वाय इथे फर्स्ट ब्रॅकेट पुट ऑन करायचं आहे आणि जी ऑफ एक्स ॲज इट इज आहे तसं लिहून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, फंक्शन ऑफ जी ऑफ एक्स आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके. सो आपला एफ ॲज इट इज लिहून घेतलं. आता जी ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आहे, जी ऑफ एक्स इज इक्वल टू 1/x - 1. दॅट्स वाय इथं फर्स्ट तुम्ही पुट करून घेतलं x - 1. ओके. हा आपल्याला काय मिळाला, एफ ऑफ पूर्ण टर्म म्हणजेच काय असणार आहे, ही जी ऑफ एक्स. आता पुढची टर्म काय सांगितलेली आपल्याला, की आपल्याला एफ ऑफ ही टर्म आपल्याला फाइंड करायची 1/x - 1 आणि एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे, x² + 1. आता इथे लक्षात घ्या, एफ ऑफ एक्स म्हणजेच हा जो कॉन्स्टंट आहे तो रिप्लेस आपण कशाने केलाय, ह्या पूर्ण कॉन्स्टंटनी. म्हणजेच काय असणार आहे, 1/x - 1 ह्या टर्मने आपण काय केलंय, की पूर्णपणे आपला जो एक्स आहे तो रिप्लेस केलेला आहे. सो दॅट्स वाय काय करायचं, की ह्या ठिकाणी जो इन ब्रॅकेट मधली टर्म आहे ती आपल्याला फक्त काय करायचे, एक्सच्या जागी पुट ऑन करायचे. जस्ट फक्त पुट ऑन करून घ्या. फर्स्ट काय केलं, की तुमची ही पूर्ण टर्म आहे तो इज इक्वल टू आपल्याला एक्स मिळालेला आहे, 1/x - 1 ब्रॅकेट रेज टू स्क्वेअर, कारण की तुम्हाला इथे एक्सचा स्क्वेअर दिलेला आहे. सो दॅट्स वाय इथे सुद्धा तुम्ही काय करणार आहात, इथं एक्सचा स्क्वेअर किंवा ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर +1 जो आहे ॲज इट इज असा. म्हणजेच आपल्याला एफ ऑफ जी ऑफ एक्स काय मिळाला, 1/x - 1 रेज टू 2 + 1. तर हा आपला असा ह्या टाईपमध्ये ह्या एफ ऑफ जी ऑफ एक्स किंवा जी ऑफ एफ ऑफ एक्स व्हायसा वर्सा असे कोणतेही क्वेश्चन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायला विचारले जाऊ शकतात. ओके. तर ह्या टाईपमध्ये आपल्याला हे क्वेश्चन्स आहेत. हॅलो. हे बघा लक्षात घ्या. आता आता इथे आपल्याला एफ ऑफ जी ऑफ एक्स आणि जी ऑफ एफ ऑफ एक्स ह्याच्यावरती आपल्याला 5-5 मार्काला क्वेश्चन्स एक्झाममध्ये हे कंपल्सरी एक्झाममध्ये असतात. ओके. कंपल्सरी एक्झामला असंच असतं, की एफ ऑफ जी ऑफ एक्स काढायला सांगितलेलं असेल किंवा जी ऑफ एफ ऑफ एक्स काढायला सांगितलेलं असेल. ओके. सगळ्यात सिंपल आहेत आणि म्हणजे जास्त त्याच्यामध्ये काही असं वेगळं असं आपल्याला करावं लागत नाही. तर इथं आपल्याला काय करावं लागणार आहे, पहिल्यांदा बघा आपल्याला काय सांगितलेलं होतं, की एफ ऑफ जी ऑफ एफ, एफ ओ जी ऑफ एक्स म्हणजेच काय असणार आहे, एफ ऑफ जी ऑफ एक्स आपल्याला फाइंड करायचं आहे. आता पहिल्यांदा काय करायचं आहे, की आपल्याला पहिल्यांदा पूर्ण जो आपलं फंक्शन आपल्याला फाइंड करायला दिलेलं आहे तो पूर्ण राईट करून घ्या इथे. तो राईट करून झाल्यानंतर पुढची स्टेप काय असणार आहे, की ज्या ठिकाणी तुमचा फंक्शन तुम्ही घेतलेला आहे तो फंक्शन म्हणजे फर्स्ट फंक्शन कोणता आहे तुम्हाला, एफ. नंतरचं फंक्शन कोणतं आहे तुमचा, जी. आणि त्यांचं आपल्याला काय करायचं आहे, कशाचं, जी ऑफ एक्सचं आपल्याला एफ ऑफ आपल्याला जी ऑफ एक्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागणार आहे, की तुम्हाला जो जी ऑफ एक्स दिलेला आहे तो तुम्हाला ॲज अ एक्स म्हणून पुट करायचा आहे. म्हणजे तुमचं फंक्शन असेल एफ बघा, एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स असतो, राईट ना. तर आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, की जिथं तुमचा ओ आलेला असतो, म्हणजे मी एक सिंपल म्हणजे हे काय मॅथमॅटिकल नाही आहे, पण मी तुम्हाला तुम्हाला एक शॉर्टकट सांगते, की बाबा जरी काहीच कळालं नसेल तरी पण हे 5 मार्क तुमच्याकडून जाता कामा नयेत. काय सांगितलेलं आहे, एफ ऑफ जी ऑफ एफ सांगितलेलं आहे. जिथं तुमचा ओ असतो ना तिथं सेपरेट एक सेपरेट ब्रॅकेट टाकून घ्या. म्हणजेच फर्स्ट काय आहे तुमचं एफ तुम्ही आय एज इट इज लिहून घेतलात. ओ जिथं होता तिथं तुम्ही फर्स्ट तुमचं एक ब्रॅकेट टाकून घेतलं. ओके. आणि त्याच्यानंतर पुढं काय असणार आहे, जी ऑफ एक्स, जी ऑफ एक्स ॲज इट इज लिहून घेतलं. मी हे फक्त शॉर्टकट म्हणून सांगते. ह्याचं मी आता असं काय ते आपल्याला सांगितलेलं नाहीये. पण सपोज एखाद्याला कळालं नसेलच तर मी परत एकदा सांगते हे. ओके. म्हणजे जिथं तुम्हाला ओ असतो तिथं तुम्हाला काय करायला लागणार आहे, फर्स्ट ब्रॅकेट पुट करून घ्या. ओके. म्हणजे आपल्याला इथे एफ मिळाला, ओ होता म्हणून तिथं आपण काय केलंय, ब्रॅकेट पुट ऑन केलेलं आहे. पुढं काय आहे, जी ऑफ एक्स, जी ऑफ एक्स ॲज इट इज तुम्ही लिहून घेतले जसं आहे तसं. आता तुम्हाला जी ऑफ एक्स काय आहे, तुमच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे जी ऑफ एक्स इज इक्वल टू 1/x - 1 हा तुमचा काय आहे, जी ऑफ एक्स आहे. ओके. जी ऑफ एक्स जो आहे तो तुम्ही इथं पहिल्यांदा पुट करून घेतला. आता लक्षात घ्या, की तुम्हाला काय मिळालं आहे, एफ ऑफ म्हणजेच काय, एफ ऑफ म्हणल्यानंतर काय असतो तो ब्रॅकेट येणार आहे. एफ ऑफ 1/x - 1 जो तुमचा आहे जी ऑफ एक्स.
तुम्ही ॲज इट इज इथं पुट करून घेतलात. आता ह्याच्या पुढची स्टेप काय असणार आहे, की आपल्याला हे फंक्शन आहे एफचं, एफ फंक्शन आहे ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला, एक्स स्क्वेअर प्लस 1, राईट. म्हणजेच काय असणार आहे, ज्या वेळेला तुमचं एक्स असणार आहे त्या ठिकाणी आपण तुमचं सोल्युशनमध्ये आपल्याला काय मिळणार आहे, एक्स स्क्वेअर. ओके. आणि ह्या ठिकाणी तुमचं एक्स काय मिळालेलं आहे, पूर्ण हा पूर्ण ब्रॅकेट 1/x - 1 हा तुमचा पूर्ण ब्रॅकेट हा इज इक्वल टू तुमचा काय आहे, एक्स आहे. म्हणजेच काय करायचंय, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला एक्स आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला हे ब्रॅकेट लिहायचंय. ओके. म्हणजेच काय केलं तुम्ही, ज्या ज्या ठिकाणी एक्स, तर एक्स कुठे आहे, एक्स स्क्वेअर, राईट. एक्स स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे, हे ब्रॅकेट हा जो आहे 1/x - 1 जा फर्स्ट आला स्क्वेअर आणि पुढे काय आहे +1, कारण की तो कॉन्स्टंट आहे, तर एक्स वगैरे काही नाहीये. तिथं काही एक्स वगैरे असतं तर तिथं आपण परत एक्सचे जी मल्टिप्लिकंट आहे तो पूर्ण घेतला असता. पण इथं सिंपल आपल्याला कॉन्स्टंट दिलेला आहे 1. दॅट्स वाय आपल्याला एफ ऑफ जी ऑफ एक्स काय मिळाला, 1/x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर +1. ओके. ह्या टाईपचे क्वेश्चन्स कळतायत का? येस मॅम. ओके. पौर्णिमा, पौर्णिमा हो सफा, मॅम. काय काय प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही. ओके, चालेल. चालेल, मग आपण हे लेक्चर इथे एंड करूया आणि ह्याच्याच खाली जो क्वेश्चन तुम्हाला बँक आहे एक्सरसाइज ती सॉल्व करा आता. ओके. उद्या एक सुट्टीच आहे, मला आपल्या व्हॉट्सअपला वगैरे पाठवून द्या. ओके. पूर्ण चॅप्टर कळालेला असेल, हा आपला चॅप्टर इथं संपतोय. पुढच्या वेळेला आपण जो आपला रिलेशन्स आहे सेकंड टॉपिक तो पण सुरू करूया. ओके. सगळ्यांनी हे क्वेश्चन सॉल्व करायचे. मी पुढचे वाटल्यास तुमच्या ग्रुपला सेंड करते.